एक सिंड्रेला नावाची सुंदर सुस्वभावी मुलगी होती. तिची आई लहानपणीच देवाघरी गेली होती, म्हणून तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. तिच्या सावत्र आईला सिंड्रेला मुळीच आवडत नसे. सिंड्रेलाला 2 सावत्र बहिणी होत्या. तिची सावत्र आई त्या 2 बहिणींचे नेहमी लाड करायची आणि सिंड्रेलाला मात्र खूप त्रास द्यायची. स्वयंपाक, घराची कामे, साफसफाई, कपडे धुणे, भांडी घासणे असे सगळे काम सिंड्रेलाला करावे लागायचे. तिला कपडेसुद्धा जुने, पुराणे आणि फाटके घालावे लागायचे. सिंड्रेलाची सावत्र आई आणि तिच्या सावत्र बहिणी मात्र छान छान नवीन नवीन कपडे घालून मिरवायच्या आणि आईबरोबर मजेत राहायच्या. आईचे बघून त्या बहिणीनेसुद्धा सिंड्रेलाला त्रास द्यायच्या. काम करून करून सिंड्रेला नेहमी थकलेली असायची. तिचे कपडे मळलेले असायचे, त्यामुळे तिच्या बहिणी तिला खूप चिडवायच्या. स्वतः छान तयार होऊन तिला वाकुल्या दाखवायच्या, पण म्हणून सिंड्रेला त्यांच्याशी कधीही वाईट वागली नाही. ती मनाने एकदम निर्मळ होती. एक दिवस त्या राज्यातल्या राजकुमाराने एक आलिशान मेजवानी आयोजित केली होती. त्या मेजवानीसाठी राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना आमंत्रित केले होते. राजकुमार लग्नाचा झाला होता. याच मेजवानीमध्ये आलेल्या एखाद्या मुलीसोबत तो लग्न करणार होता. सिंड्रेलाच्या सावत्र आईने आपल्या दोन्ही मुलींना छान तयार केले, नवीन कपडे आणि दागिने घातले. राज्यातल्या सगळ्या तरुण मुलींना बोलावले म्हणून आपल्याला देखील जायला मिळेल असे सिंड्रेलाला वाटत होते. त्यामुळे तिला मेजवानीला जायची उत्सुकता होती. खरे तर तिचा लग्नाचा कोणताही विचार नव्हता, पण त्या मेजवानीमध्ये तिला छान छान जेवण मिळेल, रोजच्या कामाऐवजी थोडा बदल होईल म्हणून ती खुश होती. एरवी तिला घरातले शिळेपाके अन्नच खावे लागायचे आणि तसेही तिच्या आईने सिंड्रेलाला कधीच कुठे मेजवानीला नेले नव्हते. सिंड्रेलाने आपल्याकडे असलेल्या जुन्या कपड्यांपैकी एक छान दिसणारे स्वच्छ कपडे घातले. तिच्या सावत्र बहिणीचे लक्ष तिच्याकडे गेले. स्वतः तयार होताना त्या मुद्दाम सिंड्रेलाला खिजवायला आईला म्हणाल्या, आई, आपल्या सगळ्या तरुण मुलींना बोलवलं आहे, म्हणजे सिंड्रेलाला पण मेजवानीला जाता येईल का? तेव्हा आईने तुसडेपणाने उत्तर दिले, छे, राजकुमारीने तर लग्नासाठी मुली बघायला म्हणून मेजवानी आयोजित केली आहे. तो काय असल्या मळक्या कपड्यातल्या मोलकणीशी लग्न थोडी ना करणार आहे. तिचा हा अवतार बघून तिला कोणीही आत घेणार नाही. काही गरज नाही आहे सिंड्रेलाला मेजवानीत जायची. सिंड्रेला, तू आपल्या कामाकडे लक्ष दे. सिंड्रेलाला हे ऐकून खूप वाईट वाटले. तिच्या बहिणी बग्गीत बसून निघून गेल्या. सिंड्रेला घराच्या मागे एका झाडाखाली जाऊन रडत बसली. एकदा तिचे रडणे ऐकून तिथे एक परी आली. तिने सिंड्रेलाची चौकशी केली. तिच्याबद्दल ऐकून परीला फार वाईट वाटले. ती म्हणाली, रडू नकोस, मी तुला आता छान तयार करून मेजवानीला पाठवते. तिने सुटकी वाजवली आणि जादूने सिंड्रेलाचा पोशाखाला अतिशय सुंदर जाग्यामध्ये बदलले. तिला हिऱ्यांचे दागिने घातले आणि त्या चमचमणाऱ्या तिला सँडल दिल्या आणि पुन्हा चुटकी वाजवून तिची केशभूषासुद्धा बदलून टाकली. सिंड्रेला अजूनच सुंदर दिसायला लागली होती. तिला या जादूवर विश्वास बसत नव्हता, पण तिला लगेच प्रश्न पडला, माझ्या आईने मला घरातली सगळी कामे करायला सांगितली आहेत. ती कामे झाली नाहीत आणि मी तिला घरात दिसले नाही तर ती खूप चिडेल. परी हसली. तिने पुन्हा चुटकी वाजवली आणि सिंड्रेलाची सगळी कामे झाली. परी तिला म्हणाली, तुझी कामे पण झाली आहेत आणि आईची देखील काळजी करू नको. ती आता झोपी गेली आहे आणि ती उद्या सकाळीच उठेल. तू मेजवानीला जाऊन आल्याचं तिला कळणार पण नाही. सिंड्रेलाला जरा हायसं वाटलं, पण ती म्हणाली, आता तर मेजवानी सुरूसुद्धा झाली असेल. इथेच किती उशीर झाला आहे, मी वेळेत नाही पोचू शकणार. परीने त्यावरही मार्ग काढला. तिने आपल्या जादूने समोरच्या भोपळ्यापासून एक मोठी बग्गी बनवली. तिथेच पळणाऱ्या 2 उंदरांवर जादू करून तिने घोडे बनवले आणि बग्गी हाकायला एका उंदराला गाडीवान बनवले. सिंड्रेलाने अतिशय आनंदाने परीचे आभार मानले. परीने प्रेमाने तिला जवळ घेतले आणि मेजवानीचा आनंद घ्यायला सांगितला आणि सोबतच एक इशाराही दिला, माझी या वस्तूवरची जादू फक्त मध्यरात्री 12 वाजता संपेल आणि पुन्हा त्या वस्तू आणि प्राणी पहिल्यासारखे होतील. त्यामुळे तू खबरदारी घे आणि मध्यरात्री आधी तू मेजवानीतून परत घरी ये. सिंड्रेलाने होकार दिला आणि त्या बग्गीत बसून ती मेजवानीला गेली.
ती तिथे पोचल्यानंतर तिची आलिशान बग्गी, तिचे कपडे आणि दागिने पाहून सर्वांना ती एक राजकुमारीच वाटली. सर्वांचे लक्ष तिच्याकडेच होते. राजकुमारी देखील तिला पाहिले. तिला आपल्यासोबत नृत्य करायला बोलवले. सिंड्रेलाला राजकुमाराने आपल्याला बोलवल्यामुळे खूप छान वाटले. तिने आनंदाने हसत त्याचे आमंत्रण स्वीकारले आणि त्याच्याबरोबर छान नृत्य केले. दोघांनी सोबत जेवण केले आणि बराच वेळ गप्पा मारल्या. तिचे घड्याळाकडे लक्ष होतेच. तिने मध्यरात्र जवळ येताच आपल्याला उशीर होईल असे सांगून राजकुमाराचा निरोप घेतला आणि पटकन आपल्या बग्गीमध्ये बसून घरी आली. तिच्या बहिणींनीही तिला असे कधी न बघितल्यामुळे मेजवानातील सुंदर मुलगी म्हणजे आपली बहीण सिंड्रेलाच आहे हे लक्षात आले नाही. त्या दुसऱ्या दिवशी आपल्या आईला त्या मुलीविषयी रंगवून सांगत होत्या की कसं ती मुलगी आल्यानंतर राजकुमाराने इतर कोणाकडे लक्ष दिले नाही. तो फक्त कसा तिच्याबरोबरच बोलत बसला होता. राजकुमारीने आपल्या मुलींकडे लक्ष दिले नाही म्हणून तिची आई जरा हिरमुसली. त्यांच्या गप्पा ऐकत ऐकत सिंड्रेला आपली रोजची कामे करत होती आणि राजकुमाराचाच विचार करत होती. आतापर्यंत तिच्याशी इतकं कोणी चांगलं वागलं नव्हतं. त्यामुळे तिला राजकुमार खूप पसंत आला होता. तिकडे राजकुमारालाही ती खूप आवडली होती. तो तिचाच विचार करत होता. तिला पुन्हा भेटता यावं म्हणून पुन्हा राजकुमाराने तशीच मेजवानी ठेवली आणि सर्व मुलींना बोलावले. त्या परीने सिंड्रेलाची पण राजकुमारला भेटायची इच्छा आहे हे ओळखून पुन्हा तिची आपल्या जादूने मदत केली आणि मेजवानीला पाठवले आणि मध्यरात्री परत येण्यासाठी सांगितले. राजकुमार आणि सिंड्रेला एकमेकांना भेटून खूप खुश झाले. खूप आनंदाने त्यांनी नृत्य, जेवण, गप्पा यात वेळ घालवला. आता राजकुमारची गप्पा मारण्यात हरून गेल्याने सिंड्रेलाला वेळेकडे लक्ष नव्हते. घड्याळाचे ठोके सुरू झाले तेव्हा सिंड्रेलाला एकदम परीचा इशारा आठवला आणि ती तिथून पळाली. राजकुमारा काय चालले कळले नाही. तिला पळताना पाहून तो तिच्या मागे धावला, पण तोपर्यंत ती राजमहालाबाहेर पडली होती. तिचे कपडे पूर्ववत झाल्यामुळे सेवकांना एक साध्या वेशात ती मुलगी बाहेर जाताना दिसली, पण राजकुमाराबरोबर असलेली मुलगी त्यांनी बाहेर जाताना पाहिलीच नव्हती. ती कुठे गेली हे कोणालाही कळले नाही. राजकुमाराला तिने असे का केले असावे असा विचार करून दुःख झाले. पण त्याला कोपऱ्यात तिला एक चमकदार सँडल पडलेली दिसली. त्याने त्या सँडलचा वापर करून तिला शोधायचे ठरवले आणि तिच्याशी लग्न करायचे ठरवलं. दुसऱ्या दिवशी त्याने सैनिकांना ती सँडल देऊन शहरातल्या सगळ्या मुलींकडे जाऊन ती सँडल पायात बरोबर बसते का हे बघायला सांगितले. जिच्या पायात ती सँडल बसेल आणि जिच्याकडे या सँडलची दुसरी जोड असेल तीच आपल्याला आवडलेली मुलगी असणार असा राजकुमाराचा विचार होता. सैनिक सर्व शहरात फिरत फिरत सिंड्रेलाच्या घरी आले. त्यांनी आपले येण्याचे कारण सांगितले. सिंड्रेलाच्या दोन्ही बहिणींनी ती सँडल घालून पाहिली, पण त्यांना ती घालता आली नाही. त्यांनी सिंड्रेलाला काम करताना पाहिले आणि तिलाही ते सँडल घालून बघायला सांगितली. तिच्या बहिणींनी विरोध केला. ही तर मेजवानीला आली नव्हती, मग हिची सँडल तिकडे कशी पडेल? पण राजकुमाराच्या सर्वच तरुण मुलींनी सँडल घालून बघण्याचा आदेश असल्यामुळे सैनिकांनी सिंड्रेलाला ती सँडल घालायला दिली. तिला ती बरोबर बसली आणि सर्वांना आश्चर्य वाटले. तिला आपल्यावर असलेली दुसरी सँडल देखील दाखवली. राजकुमारापर्यंत ही खबर गेली आणि तो तिला भेटायला आला. तिने सर्वांना आपली हकीकत सांगितली. राजकुमारीने तिला लग्नाची मागणी घातली आणि तिने आनंदाने होकार दिला. आता सिंड्रेला राजकुमाराशी लग्न करणार आणि उद्या राणी होणार हे समजल्यावर सिंड्रेलाची सावत्र आई आणि बहिणी खूप घाबरल्या. त्यांनी सिंड्रेलाची आतापर्यंत जो खूप त्रास दिला होता त्याबद्दल क्षमा मागितली. सिंड्रेलाने मोठ्या मनाने त्यांना माफ केले. सिंड्रेला आणि राजकुमाराचे धूमधडाक्यात लग्न झाले आणि त्यांनी एकमेकांबरोबर आनंदाने आयुष्य घालवले. जर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. माझ्या ह्या चॅनलला असणाऱ्या सगळ्या कथा जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आहेत. तर तुम्हाला जर ह्या कथा आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.